हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी बघितलं आहेत की एस एस सीचं जे कॅलेंडर आहे 2026चं कॅलेंडर या ठिकाणी आउट झालेलं होतं. ठीक आहे, त्यानुसार या ठिकाणी 31 मार्च 2026 रोजी सिलेक्शन पोस्ट जो आहे एस एस सी सिलेक्शन पोस्ट फेज 14 याचं या ठिकाणी नोटिफिकेशन येणार होतं, बट ते डिले झालं होतं. आणि आज या ठिकाणी 13 एप्रिल रोजी एस एस सी सिलेक्शन पोस्टचं जे नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जो फॉर्म ॲप्लिकेशन भरायचा आहे तो या ठिकाणी आजपासून स्टार्ट झालेला आहे. ते 4 मेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 4 मेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. त्याचबरोबर इथं डेट दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी बघितला, बाकी सगळ्या जे डिटेल आहेत या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. नोटिफिकेशनची लिंक आहे तुम्हाला या ठिकाणी शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ssc.government.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या सिलेक्शन पोस्टमध्ये 10वी 12वी आणि डिग्री लेवलच्या पोस्ट असतात. त्या तिन्ही लेवलच्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणत्या पोस्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत ते बघून घ्या. ठीक आहे, पोस्ट अवेलेबल, त्याच्यानंतर तुम्ही एज लिमिट बघू शकता. एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे 18 ते 25. काही पोस्टसाठी आहे, काही पोस्टसाठी 18 ते 27 आहे, काही पोस्टसाठी 18 ते 28 आहे, तेच काही पोस्टसाठी 18 ते 30 आहे. असं हे तुम्ही या ठिकाणी एज लिमिट बघू शकता. आणि एज लिमिट बरोबर तुमच्या या ठिकाणी ज्या पोस्ट आहे त्या पोस्ट या ठिकाणी बघू शकता. हे या ठिकाणी रिझर्वेशन सुद्धा दिलेलं आहे, रिझर्वेशन कास्ट वाईज तुम्ही बघू शकताय. थोडंसं आपण मूव करूया या ठिकाणी की या ठिकाणी प्रोसेस का असणार आहे. ठीक आहे, प्रोसेस का असणार आहे. आता याची बघितला, सिलेक्शन पोस्ट ही सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट एस एस सीची वॅकन्सी आहे. का सांगतो, कारण या वॅकन्सीमध्ये जो आहे ते फक्त एकच एक्झाम असते. आपण जसं बघितलं तर या ठिकाणी CHSL बघितलं, CGL बघितलं, याच्यामध्ये टायर 1 टायर 2 असतं, त्याच्यानंतर स्किल टेस्ट आणि बाकी सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी येतात. पण याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला एकच रिटर्न एक्झाम द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ज्या पोस्टसाठी स्किल टेस्ट आहे तिथे स्किल टेस्ट असेल, आणि जर कुठं स्किल टेस्ट नसेल तर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि त्या ठिकाणी तुमची पोस्ट या ठिकाणी जॉईन करायची आहे. आता सिलेक्शन पोस्ट म्हणजे ह्या वॅकन्सी कुठे असतात तर काही डिपार्टमेंटमध्ये बघा भरपूर साऱ्या आपले ॲडव्हर्टाइजमेंट येतात आणि वॅकन्सी भरण्यासाठी फुलफिल म्हणजे नोटिफिकेशन वगैरे येतात, पण काही वॅकन्सी फुलफिल होत नाहीत. मग त्या ठिकाणी ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी शिल्लक आहे त्या डिपार्टमेंटच्या वॅकन्सी या सिलेक्शन पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी भरल्या जातात. ओके, आणि ही सगळ्यात बेस्ट या ठिकाणी एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, GK, इंग्लिश आणि बाकी करंट अफेअर्स ह्या सगळे टेस्ट टॉपिक असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ही एक्झाम सुद्धा या ठिकाणी हिंदी इंग्लिशमध्ये, त्याचबरोबर मल्टीलिंग्वलमध्ये सुद्धा या ठिकाणी देता येणार आहे. ठीक आहे, फॉर्म फी जर बघितला तर या ठिकाणी फक्त 100 रुपये असणार आहे. फॉर्म फी फक्त या ठिकाणी 100 रुपये असणार आहे. ठीक आहे, बाकी सिलेक्शन प्रोसेस मी कशी असणार त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सेंटर सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. तर आणि इथं बघा, एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं होतं. आता रिझनिंग आहे म्हणजे जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन 50 मार्क, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क, ॲप्टिट्यूड या ठिकाणी 25 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 50 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग जर तुम्ही बघितलं या ठिकाणी 0.50 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, म्हणजे 1/4 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. हे 60 मिनिटाचं टायमिंग असणार आहे. जर या ठिकाणी कोण अपंग वगैरे सगळे असतील तर त्यांना या ठिकाणी परत तुमच्या या ठिकाणी टोटल जर बघितला तर या ठिकाणी 20 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहेत. ठीक आहे, 15 मिनिटात. आता इथे बघा मेन्शन केले एक नवीन पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे की तुम्हाला या ठिकाणी विथ सेक्शनल टायमर फॉर 15 मिनिट फॉर इच पार्ट. पहिला कसं होतं की 60 मिनिटामध्ये तुम्ही कुठले पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत होता, पण आता यांनी सगळ्यात जर महत्त्वाचा अपडेट बघितलं तर या ठिकाणी 15 मिनिटमध्ये प्रत्येक सेक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. असं नाही की आपल्याला मॅथ्सला 30 मिनिटं लागतात मग 30 मिनिटं सोडवायचं नाही. 15 मिनिटामध्ये 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो तुमची त्यानुसार या ठिकाणी स्पीड असली पाहिजे दादा. ओके, आता क्लिअर आहे सर्वांना. ठीक आहे, हेच याच्याबद्दल डिटेल अपडेट मी तुम्हाला परत देणार. हा बाकी सिलेबस वगैरे बघू शकता. सो हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. SSC सिलेक्शन पोस्टचं पहिलं या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे. ह्याचबरोबर आता CGLचं सुद्धा नोटिफिकेशन येईल. सगळे बाकी CHSL हळूहळू या ठिकाणी सगळे नोटिफिकेशन येणार आहेत. सो 2026चे जे वर्ष आहे त्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आत्तापासून तुम्ही या ठिकाणी तयारीला सुरुवात करा. जवळपास तुमच्याजवळ 2 ते 3 महिने असणार आहेत. तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघा, उद्या टेस्ट तुमच्यासाठी ऑफर आणलेला आहे सुपरपासवर. सुपरपास म्हणजे या ठिकाणी तुमचं जसं जिओचं तुम्ही रिचार्ज मारता त्या पद्धतीने या ठिकाणी हे सुपरपास असणार आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला 375 प्लस एक्झामची तयारी करता येणार आहे. यामध्ये तुम्हाला जो सुपरपास आहे हा 899 मध्ये या ठिकाणी 18 महिन्यासाठी भेटत आहे.
18 महिने व्हॅलिडिटी म्हणजे जवळपास 1.5 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी याचा ॲक्सेस भेटणार आहे. म्हणजे वर्षभरामध्ये जेवढ्या वॅकन्सी येणार त्याच्यामध्ये SSC GD असेल, SSC MTS असेल, CHSL असेल, CGL असेल, सिलेक्शन पोस्ट असेल, RRB NTPC असेल, RRB ग्रुप D असेल, त्याचबरोबर बँकिंगचे कुठल्या पण सगळ्या असू दे, सर्व सेवा सगळ्या एक्झाम असू द्या, सगळ्या एक्झामचा ॲक्सेस, क्लासेस, स्टडी नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन, सगळ्या टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहे फक्त 899 मध्ये. आता जॉईन करा. फक्त कुपन कोड लावायचं तुम्हाला या ठिकाणी SBB सर हा कुपन कोड लावा आणि त्या ठिकाणी डिस्काउंट घेऊ शकता 10 ते 20%. ही प्राईस तेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही कुपन कोड लावणार आहे SBB सर. ओके, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरून तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी सुपरफास्ट जॉईन करू शकता. ओके, बाकी हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. असेच बाकीचे महत्त्वाचे जे अपडेट आहेत ते मी तुम्हाला लवकर शेअर करेन. आणि अजून काही अपडेट असेल तर मी तुम्हाला लवकर शेअर करेन. तब तक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच शेअर करा जे विद्यार्थी या ठिकाणी SSCची तयारी करणार आहेत. चला, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.